स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. तर आज आपण यंत्र स्वच्छ करत आहोत. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यातल्या पेरण्या झाल्यावर शक्य झालं तर पेरणी झाल्यानंतर यंत्र स्वच्छ करत चला. का करा तर ते आपण बघू शकता. हे मटेरियलनी व्हील्स कशा झालेल्या आहेत जॅम, त्या स्वच्छ करण्यासाठी आपण संध्याकाळचं पेरणी करून आल्यानंतर आपण यंत्र स्वच्छ करत चला, जेणेकरून ही घाण स्वच्छ सगळं अन्न जे असे नाळ्यातनं पाईप घाला, मटेरियलच्या नाळ्यातनं असे पाईप घाला, जेणेकरून मटेरियल ही पाणी बाहेर काढायला नाळ्यातून. चिकोल घाण आणि मटेरियल आता काय झालं, ऑर्गॅनिक रासायनिकमध्ये आल्यामुळे हे बघू शकता ऑर्गॅनिक मटेरियल होतं. असं माती धरतंय, मातीने जॅम होतं आहे व्हील्स. तर शक्य झालं तर ह्या नळ्यातनं पाणी घाला, कारण पुढल्या मक्काच्या बी पाईपामधून पाणी घाला, ते गंधकचं पाणी निघून जाईल, एकदम स्वच्छ होईल. पावसाळ्यामुळं पेरणी यंत्र खूप खराब होत आहे. तर पेरणी झाल्यानंतर पेरणी यंत्र संध्याकाळचं स्वच्छ करून घ्या, जेणेकरून ही नाळ ही सगळं स्वच्छ करून घ्या. सगळं मटेरियल ही त्याच्यावर पडलेलं आहे नाळ्यामध्ये, आणि असं हे नाळ्यांमधनं पाणी सुरू करा, जेणेकरून लाल गंधकचं पाणी सगळं निघून जाईल. पाईपा स्वच्छ राहतेल्या, कारण आपण ड्रायव्हिंग करताना काय जर गुंतल्या तरी ते नळ्यातनं आपल्याला गुंतलेलं दिसेल वरून ड्रायव्हिंग करताना. बघू शकता हे पेरणीनंतर आपण स्वच्छ केलेलं आहे सगळं. मटेरियलच्या व्हील्सशी सगळ्या असं धुवून घेतलेलं आहे, चैनी बिनी सगळ्या. ह्या चैनीला आपण थोडं पुसून ऑइल करणार आहोत सगळं टोटल. मोहरल्या पेरणीला आपण सज्ज राहणार आहोत. तर पेरणी यंत्राची काळजी जर घेतली तर उगवणे छान होतील, कुठल्या गोष्टीची अडचण येत नाही. कारण पावसाळ्यातला प्रॉब्लेम खूप मोठा आहे धरसड होण्याचा. त्यासाठी स्वच्छ करून पेरणं जेवढं जपल तेवढं चांगलं आहे. ह्या सगळ्या चैनींला ग्रीस करून घ्या, म्हणजे ग्रीस नाही सॉरी ऑइल करून घ्या. हे बघू शकता सगळ्या धुलेल्या आहेत चैनी, ऑइल करून घेतली. पाईपा तुम्ही बघू शकता सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत पाईपा. आपण ट्रॅक्टर बी धुवून घेतलेला आहे का. धन्यवाद.